नमस्कार. मूर्तिशाळा आणि मूर्ती म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं ते म्हणजे साचे वापरून केलेल्या मूर्ती. पण सिंधुदुर्ग गोव्याच्या सीमेत उभी असलेली ही मंदार गणेश मूर्ती कला केंद्र मात्र एका अपवाद असा. शुद्ध चिकट माती वापरून संपूर्ण हातान तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारात मूर्ती तयार करून दिले जातात. होय, आता एक 6 फूट उंचीच्या मूर्तीचं काम चालू असा. तर आता आपण बघूया. चला. मातीयेच्या गोळ्याक जेव्हा मूर्तिकाराचो हात लागता तेव्हा ती माती एक वेगळोच आकार घेऊक लागता. शुद्ध चिकट माती म्हणजे शाडू माती वापरून ह्या बापाची मूर्ती साकार होता. तुमका ह्या बापाचे चरण कमल दिसलेच असतले. ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचे प्रमुख गणेश ठाकूर यांनी स्वहस्ते साकारलेले हे बापांचे मूर्ती जे शुद्ध चिकण मातीपासून बनलेले असत. सध्याच्या काळात हाती मूर्ती बघण्याचं हे एकमेव ठिकाण म्हणजे मंदार गणेश मूर्ती कला केंद्र असं म्हटलं जातं. मातीयेच्या गोळ्यापासून सुंदर मूर्ती तयार होणं ही त्या मूर्तिकाराच्या हाताची किमया असता. खरं तर करता करविता तर तो परमेश्वरच असता, निमित्त मात्र आपण असतो. हातान मूर्ती बनवण्यात ख्याती असलेले हे गणेश ठाकूर गेले कित्येक वर्ष मूर्ती कमात असान ही व्यवसायरूपी सेवा अविरतपणे करीत असत. खरोखरच सुंदर लोभच असा बाप्पाचा रूप साकार होताना दिसता हा. लांबून जरी लहान दिसत असली तरी पूर्ण 6 फूट उंचीची ही मूर्ती असा. इब्रामपूर तालुका पेडणे गोवा हे स्थानापन्न होणारी आणि सुमारे 35 कुटुंबांची इब्रामपूरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती रात्रीचे 2, 3 किंवा 4 वाजणे का हे कारागीर आपल्या मूर्तिकामात नेहमी मग्न असतानाच दिसतात.
मूर्तीचा दागिने आणि रंगकाम पूर्ण बाकी असा तरी सुद्धा किती लोभस निरागस रूप दिसताना या इब्राहिमपूरच्या राजाचा